नमस्कार मंडळी, शून्य मशागत यासाठी मध्ये आपले स्वागत आहे. हा व्हिडिओ बनण्यामागचं कारण असं आहे, हा 7 फुटावरले ऊस आहे. तर अशा पद्धतीने ऊस तयार झाला आहे. हा शून्य मशागतचा आहे. त्याच्यानंतर हा 9x1 वर असा तुरीचा प्लॉट केला आहे. हे बघू शकता, तुरीचा प्लॉट हा 9x1 वर प्लॉट आहे. याच्यामध्ये आपण तणनाशक मारलं आहे. याच्यामध्ये तणनाशक घेतावेळी स्वीप पॉवर आणि पॅराकॉट असे 2 तणनाशक आपण घेतले होते. तर अशा प्रकारे तण असं स्वच्छ प्रकारे असं पूर्ण जळून गेलं आहे. तुरीच्या फक्त कडीचा पट्टा आपण स्वच्छ केला आहे. अशा प्रकारे पट्टा स्वच्छ केला आहे. याच्यामध्ये केना गवत जास्त होतं. याच्यामध्ये पूर्ण केना हा फुल होता, त्याच्यामुळे आपल्याला पॅराकॉट आपल्याला घ्यावं लागलं. अशा पद्धतीनं तणमेर आहे. सध्या पाऊस छान झाला आहे. आज तारीख 31 जुलै 2026 या दिवशीची ही कंडिशन आहे. याच्यानंतर आपण कपाशीच्या वर जे तण गेलं होतं पाठीमागला, आपण एक 7-8 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता. त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. अशा प्रकारे हे पूर्ण तण जळून गेलं आहे. याच्यानंतर आपण जो कपाशीचा प्लॉट पाहणार आहोत, तर हा कपाशीचा प्लॉट आहे. या कपाशी प्लॉटमध्ये अशा प्रकारचं तणनाशक मारलं होतं. या कपाशीच्या वर तण गेलं होतं. हे पूर्ण असं पिवळं पडलं आहे बघा. आता पूर्ण मरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. याला आपण ग्लायफोसेट आणि स्वीप पॉवर असं दोन्ही पण 100 ml घेतलं होतं आपण याला. तर अशा प्रकारे तण पूर्ण जळून जात आहे. तण आता पूर्ण पिवळं पडलं आहे ह्याच्यामधलं. अशा प्रकारे आता हे एक 3 ते 4 दिवसात पूर्ण जळून जाईल असं वाटतंय. आणि कपाशीची कंडिशन ही अशी आहे. 2 ओळीमधलं अंतर ह्या कपाशीचं 6 फूट आहे. आणि त्या तुरीचं जे अंतर आहे हे 9x1 अशी तूर आहे ती. तर आपल्याला प्रतापदादा चिपळूणकर आणि भडसावळ दादा हे आपल्याला हमखास सांगत असतात की तणापासून फुकटात कसा सेंद्रिय कर्ब मिळवायचा, त्याचं ही एक उदाहरण आहे. अशा प्रकारे तणाच्या माध्यमातून आपण फुकटाचं सेंद्रिय कर्ब आपण मिळवायला चालू केलं आहे. आणि ही जी जमीन आहे, ऊस मारलेली जमीन आहे. ही प्रत्येकी 6 फुटा ऊसाच्या लाईन होत्या. तर अशा प्रकारे बघू शकता, हे ऊसाचे खोडका आहेत ही. आणि ह्या ऊसाच्या खोडकाला पांढऱ्या प्रकारचे जे भूछत्र असतात, अशा प्रकारचे भूछत्र दिसत आहेत आपल्याला. हे पूर्ण ऊसाच्या खोडकाला पूर्ण असे भूछत्र तयार झाले आहेत. ही आपली कुजन क्रियेमध्ये मदत करणारी बुरशी आहे. अशा प्रकारे आणखी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला हे पहा, अशा प्रकारची बुरशी तयार होत आहे. भूछत्र आहे ते. तर अशा प्रकारे प्लॉट डेव्हलप होत आहे. याविषयी कोणाला काय वाटतं हे कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद. जय सारथी.